हाय गाईज. तर आता आम्ही शूटला सुरुवात करतोय. आम्हाला लवकरात लवकर शूट संपवायचं आहे कारण पावसाचे चान्सेस आज परत आहे. सो आता बॉईज तिकडे बाहेर त्या गाडीमध्ये शूट करतायत आणि मी त्या आतमध्ये. आम्हाला कळेल असं झालंय, अचानक उन्हामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. अचानक नाही म्हणजे आता हा पाऊस एक्सपेक्टेड नव्हता. काल संध्याकाळचा तरी एक्सपेक्टेड होता, हे अनएक्सपेक्टेड होतं आता जे सुरू झालंय. तर एक प्रमोशनल व्हिडिओ शूट झाल्यानंतर आम्ही आता चाललोय दुसरं करायला शीतूच्या नवीन गाडीत. शीत्यानं फित्या ही माणसं पोरगी असल्याचा फायदा उचलतायत. शीत्या ठग लाईफ सारखा रिलॅक्स करतोय. तिकडे मागे सीन लागलाय. या साईडला बॅकग्राऊंड भारी वर. तर असं काय काय शूटचे BTS असतात. बेसिकली हे गावठीचं शूट आहे. गावठी वाईनच्या शॉर्टसाठी आम्ही हे प्रमोशन शूट करतोय. तर मायफ्लिक्सवरती तुम्हाला हे पाहायला मिळणार नाही, पण मायफ्लिक्सच्या व्लॉगमध्ये तुम्हाला याचे ग्लिम्स नक्की बघायला मिळतील. दादा आमची चेहरे बघ. अरे काय करू राहिला अरे हा हालत बी नाही दादा. त्याला कशाला हलवायचं हे बघ दादा, आमचे चेहरे बघ किती टाइम झालं. आम्ही ऑइल बघ फेस. तुला बेसिकली दाखवायचं आम्ही दोघं भाऊ भाऊ वेडे झालोय आता. तू स्वतःकडे पण दादा आमचे चेहरे बघ किती ऑइली झाले आणि किती टॅन दिस. महेश चिडलाय सॉलिड गाडी मी आणली. चिडलाय. आज टेम्परेचर हाय, फुल हाय. तर मित्रांनो आता आमच्या लोकांचं शूट संपलेलं आहे आणि चेंज वगैरे करून झालंय. आम्हाला आज 3 प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचे होते, पण त्यातल्या 2च पॉसिबल झाल्या. एक तर झालीच नाही आहे अजून. पण आणि ह्या मुलांना ना ब्लॉगमध्ये घंटा इंटरेस्ट नाही. मी दाखवते आयुष्यात कोणाचं काय नाही, ह्यांचं काय. मी काय म्हणते, बुटक्या माणसांनी कशाला स्वतःची हाईट बघावी. हाईट बघण्यापेक्षा साईज बघावी. आपण गोल होत चाललोय. तेच बोले, तू गोल होत चाललायस. असं नाही वाढता आलं तर असं वाढतं. तेच म्हणते फक्त असा वाढतो. एक्झॅक्टली. तुला वाटत नाही का बघून याच्याकडे की हा गोल होतोय. गाईस तुम्ही बघ, हे पोट बघ किती लाल पडलंय. अगं तुला काहीच लागेल नाही, तू रिकाम आहे ना. स्वतः ओढून घेऊ राहिली. मला लागलंय म्हणून ते जास्त दुखते. हा शूट मध्ये ओरडत बसतो आणि आता कसं प्रेम दाखवतोय बघा त्याच्यावरती. नेहमी बिचारायला शूट मध्ये ओरडत असतो. बाय बोट आहे ना बोट ना ये नाही असं पण नाही आरोपलं बोट नाही तू आलो तो येऊ. बाय शेतू. बाय सम्या. अरे आमचं रोशन राहिला. रोशन ए, है. रोशन. रोशन है ए, सारा जहां. ऐक महेश, तू काय केलंस आता जस्ट? एप्रिल फूल. आणि तू कसं केलंस? बाय द वे आपण ऑडियन्सला गुड न्यूज नाही दिली. सो आमचं जे एक न्यूली ओपन युट्यूब चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालंय. आणि मी हिला बोललो आमच्या आणि थोड्याच वेळापूर्वी हा माणूस मला असं बोलला की यार आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय आणि हे बघ सगळीकडे ग्रीन. असं त्याने सगळं मला सायन्स सांगितलंय की कसं काय ते दिसतं. आणि आता अचानक मला बोलतो की ते सगळं ते ग्रीनचं रेड मध्ये कन्वर्ट झाले. आणि आता ओरडते याच्यावरती स्ट्राईक पडल्या. बावळट्या. एप्रिल फूल. एवढे शित्या आणि मला करूया. काय करायचं? डेंजर प्लॅन करू. डेंजर करू काहीतरी की एकदम असा मेजर वाटला पाहिजे. विश्वास बसेल का? आणि मला हसायला आलं तर प्रॉब्लेम. काय बोला? ते आधीच एप्रिल फुल आहे, त्यांना कळणारच नाहीत काय ते फुलच आहे स्वतः. की उद्या एप्रिल फुल आहे ते बी कळणार नाही त्यांना, ते स्वतःच फुल आहे. मग काय करायचं महेश? प्लॅन कर ना काहीतरी. करू काहीतरी. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग यासाठी बोलते कारण सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. ऑब्व्हियसली आमचं कॉल टाईम एवढं सकाळचा कधीच नसतो, पण आम्ही रात्रभर
एडिट करत होतो आणि तिसरी व्हिडिओ एडिट करताना कळलं की ब्रँडच्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट शॉर्ट आहे जो टाकायचा राहिला आहे आणि ती व्हिडिओ उद्या द्यायची आहे. त्यामुळे रात्रभर जागून अचानक सकाळी 6:30 वाजता मी रेडी झाली आहे परत त्याच लुकमध्ये. काय मस्ती असेल माझ्या अंगामध्ये. करून देणार तर परफेक्टली देणार. काय रे पूर्ण रात्रभर जागून आम्ही एडिट केलंय आणि नंतर आम्हाला समजलं की तिसरी व्हिडिओ एडिट करताना 2 व्हिडिओ ऑलरेडी झाल्या. तिसरी व्हिडिओ एडिट करताना आम्हाला रिअलाइज झालं की ब्रँडचा एक इम्पॉर्टंट शॉट होता त्या व्हिडिओमध्ये आम्ही घेतलाच नाहीये आणि ब्रँडला उद्या व्हिडिओ द्यायची आहे. सो आम्ही आता मॉर्निंगचे 6:30 वाजले. 6:34 आणि 6:34ला आम्ही आता व्हिडिओ शूट करतोय. दिस इज अवर सेटअप छोटासा. काय दिस इज LC 500 हो हां LC 500. We bought LC 500 for these minor works. LC 500 आम्ही रोड ट्रिपच्या वेळेला घेतलेली कळसुबाईला. आणि कशी घेतली असं? गेलो, गाडी वळवली, गल्लीत टाकली, घेतली घरी आलो. हा Planning आणि नव्हतं काही. ती पण व्हिडिओ माझ्याकडे असेल. आपण LC घेतलेली मी टाकेल याच्यानंतर की ये आम्ही खूप खुश झालेलो दोघं LC. ये आम्ही नवीन लाईट घेतली आहे. काय घेतले? नवी लाईट. नवीन लाईट घेतली आहे. वी आर सो हॅपी. नवी लाईट घेण्याची खुशी दिसते. चल थँक्यू बोल मला. डोक्यात बांधू. आम्ही माईक घेतल्यावरती खुश झालो. आम्ही LC घेतल्यावर खुश झालो. बिकॉज आम्ही अपग्रेड केलंय. आता अजून काय घ्यायचं आपल्याला? स्टुडिओ घ्यायचा आम्हाला लवकरच येईल. यु नो दिस गाय. सगळ्यांना माहिती असेल कोप आहे. दिस गाय नाही, दिस गाय. ह्याचं काय. अशा प्रकारे क्षितिज शेट यांचं आगमन झालेलं आहे. नमस्कार, नमस्कार. गुड आफ्टरनून. तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे की नगर परिषद? ग्रामपंचायत. नमस्कार. आम्ही रेल्वेच्या केंद्रीय सूचना प्रसारण कक्षातून बोलत आहोत. बोला, काय म्हणता? अशा प्रकारे इकडे महेशची मालिश चालू आहे. मी गेलो कसं वाटलं? सर सर कर कर. ए वचगडी. का तुला काय जेवण बनवता येतं? चहा बनवता येतो. चहा जेवण आहे? मॅगी जेवण आहे? या 2 गोष्टी बनवतात, जेवण नाही बनवत. वरण भात भाजी पोळी असं काय याच्यातलं? तुला रोशन चिकन फ्राय, परफेक्ट मटन यायला पाहिजे. मटन फ्राय. कारण अन्न वस्त्र निवारा आपल्या गरजा आहेत की नाही मूलभूत. पोळी पण बनवते ती. हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आपल्या मूलभूत गरजा आहेत. तर ऍटलीस्ट बेसिक जेवण बनवता आलं पाहिजे स्वतःला जगण्यापुरता. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. टुडे आय एम गोना शो यू हाऊ टू मेक कोकम सरबत. फक्त कोकमाचा आगळाने. तसं कोकम सरबत बनवणं खूप इझी आहे, सगळ्यांनाच माहिती असतं. तरी पण मी परत सांगणार आहे की कोकम सरबत कसं बनवायचं. काय नाही, एका पातेल्यामध्ये मी ढीगभर पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 लिटरची बॉटल अख्खी रिकामी करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय नाही, फक्त कोकम सरबत म्हणजे आपल्याला हे जे कोकमाचं सरबत मिळालेलं आहे मेन सार, ते फक्त मिक्स करून घ्यायचं. दॅट्स इट. आणि मग कोकम सरबत रेडी. ओके, बस संपलाय ब्लॉग. आता तुम्ही बघू नका. धन्यवाद, टाटा. क्षितिज काय पोरगी? मला पण का असं बोला पोरगी आहे का? नाही, मला सांग का बोललं असं? हे लोक खूपच अंडर एस्टिमेट करतात पोरींना. गण डिस्कशन रोशन शीत आता कसा करतोय मग? शीता उन्हात जा ना, आपण तुझी ऍड हे करूया, काय बोलतात, प्रमोशन व्हिडिओ शूट करूया. फक्त स्क्रब केलंय मी. पील ऑफ केल्यावरती शीत एवढं चमकेल ना, त्याच्या रोषणाईमुळे तुम्हा लोकांना सगळ्यांना चष्मे घालून फिरायला लागेल. बट मी प्रोफेशनल आहे. हा, तो प्रोफेशनल आहे. तो पार दाढी बिडीत टाकतोय. शीता थांब. शीता लवकर बघ इकडे. शीत्या, शीतो बघू इकडे कसा दिसतोय.
गोल्डन बॅटमॅन आलाय आमच्याकडे. छान दिसतोय शीता तू. तर आम्ही सगळ्यांनी आज स्किन केअर करायचा विचार केला खूप टायमानंतर. आणि शीता त्याच्या गर्लफ्रेंडला स्नॅप पाठवतोय. नाही, मेमरीज कलेक्ट करतो. मला काय? आवड आहे या गोष्टी. अच्छा, स्किन केअरची मेमरी कलेक्ट करतोयस तू. शीता त्याच्या गर्लफ्रेंडला स्नॅप पाठवत होता आणि मी विचारलं तर मला म्हणतो मेमरीज कलेक्ट करतोय. अगं मी या बाई, असू काय दे. या बाई ना, इकडे बाई. इट्स ओके मित्रा. सगळं आवडतं मी आणलेलं, पण फणस आवडत नाही. कोकम सरबत कसं होतं? आमची दीदी ना भरपूर स्वीट्स घेऊन आली, सगळे एक नंबर आहे. पण ती बोलती ना फणस ती नावच घेतलं नाही पाहिजे. ते फणस मला आवडतच नाही. फणस नाव ऐकलं तरी त्रास होतो. कुठे चाललो आपण? आपण जहा रस्ता ले जाएगा. शी यार. तर मित्रांनो, घरात बसून नाही बोलता येणार, पण कामं करून नाही, पण घरात थांबून आणि एकच लोकेशन बघून मी वैतागलेली, म्हणून आम्ही बाहेर पडलो थोडंसं. नाहीतर मला परत झोप येईल. मी आत्ताच झोप काढून उठली आहे, पण मला झोपेची गरज होती कारण ती माझी रात्रीच्या अर्धवटातली झोप होती. आता आजच्या रात्रीची झोप माझी बाकी आहे अजून. काय होती? ती काल रात्रीच्या अर्धवटातली झोप होती. अर्धवटातली झोप. अर्धवट झोप म्हण ना. नाही, अर्धवटातली झोप होती. अर्धवट झोप हा वेगळ्या प्रकारे, पण ऑलरेडी अर्धवट झालेल्या झोपेतली जी अर्धवट झोप असते ती झोप होती. असं डोक्यावरती मारायचं नसतं. आधीच मेंदू कमी. मेंदू कमी? मला जर मेंदू कमी असता तर तुमच्या पंचक्रोशीतल्या फिमेल क्रिएटर सोडून तू मला नसता घेतला व्हिडिओ. लेकिन एक सेकंड. अरे डोकं कमी असतं ना तर 6 पेज नसते, 6 हँडल्स नसते झालेले ऍट अ टाइम. की त्यांच्या पंचकृषीतले क्रिएटर सोडून आपल्याकडे नसते आले. अगं बाई, कमी होती का मुंबईला क्रिएटर्सची? असू दे, माझे डायलॉग मला नको. असू दे. आमच्या पंचकृषीतले क्रिएटर मी का नाही घेतले ते मला माहिती. असंच असतं, प्रत्येकाला माहिती असतं की प्रत्येकाने ती गोष्ट का नाही केली. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. नाण्याच्या 2 बाजू असतात. आम्ही नोटा वापरतो. मी तर ऑनलाईन. आम्ही शीताला ना आता एप्रिल फूल बनवायचा प्लॅन करतोय. गाडीला कनेक्ट केलं असतं. हॅलो, कुठं आहे? झोपलाय? उठून बाहेर वांगणीला जायचंय. हे श्रुती का जायचं मॅटर झालं त्या तिथल्या गल्लीतल्या. हातापायी गेली जरा काकांसोबत जायचंय. कपडे बिपडे काही गरज नाही, लगेच जाऊन फक्त पाहून येऊ नक्की काय वातावरण. अरे त्याला म्हणते कपडे बिपडे नको, येडा कुठचा. हॅलो, आलो लगेच 2 मिनिट. आजपर्यंत शीता शूटला एवढं स्पीडने नव्हता बाहेर आला. काय रे, आम्ही पोहोचायचा आज शीता आला बाहेर. भाई मॅटर ऐकला त्यांनी, संपला विषय. मॅटर वाटलं सगळ्यात एक नंबरला आमच्या. मग काय विचारा. कळलं ना मॅटर सगळं. चलो बस. घरी लॉक लावलं. टी शर्ट टाकतो एखादं. होय इकडे. अरे इकडे ना, अजून काहीतरी आणायचंय. ये पटकन. हॅपी एप्रिल फुल डे. हात माहिती, मी याला म्हणाली शूटला पण असा कधी उठला नसेल शीताचं. एप्रिल फूल. मायराला फोन लाव ना. चला केलं बस. मला थोडी खुशी भेटली. बस येऊन नंतर कुठे जायचं? चल रे. जाऊ भेट. एक मिनिट, हा कुठला पिक्चर आहे? बाबू माझा नवसाचा. काय नाव बोलले तुम्ही? आम्ही नवरा माझा नवसाच्या बद्दल बोलत होतो आणि शीता रेफरन्स कसला देतोय? अशी ही बनवा बनवी. आणि डायलॉग काय बोलली होती ती तो? दिसतो पण बाबू सारखा स्वीट स्वीट.
आणि ती पारसी म्हातारी राहते. हा, बस मधला विषय ना दादा. नशीब माहितीये बट हा बरोबर तोच. आम्ही आज झोपू भाई, आज नाही झोपलं तर अण्णा आपल्याला खरं शिवाय घालतील का. अण्णा मारतील आता. हो, काल सकाळी अण्णा उठले, अण्णा उठून कामाला आंघोळ विंघोळ करून कामाला देवपूजा करून कामाला गेले तरी आम्ही लोक कामच करतोय. मग अण्णा तापले आमच्यावरती. टाटा, गुड नाईट. शितू लाल का दिसतोय? माझी इच्छा आज झोपतो. त्याची इच्छा आपण झोपावंच. नाही नाही, मग आम्ही काय ते करू, पण कामधंदे कोण करेल? तू कर. शीते करेल. शीतेला डाटा दे, चल आलो करू आपण. डाटा दे, डाटा हा, दे. उद्या आल्यावर बाय बाय. मित्रा उद्या सकाळी कितीला यायचं? गेले 3 व्हिडिओ अप्रुव्हलला. उद्या आल्यावर तू काय करणार आहे? वेगळं काय करणार आहे तू? उद्या आलो शूट करणार आहे आपण. हा का?